खानदेशामध्ये पुरणपोळीसोबत ही रशी बनवली जाते. बऱ्याचशा जणांकडे याला कटाची आमटी किंवा सार असं बरेचसे वेगवेगळे नावं आहेत. पण करण्याची पद्धत जी आहे तर ती सुद्धा प्रत्येकाची बरीचशी वेगळीच आहे. पण खानदेशामध्ये कशा प्रकारे बनवली जाते तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आज डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शक्यतो ह्या रशीमध्ये खूप जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही. फक्त खोबरं आणि जो आपला लाल मसाला असतो तर त्याचाच वापर केला जातो. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी जी आपण पुरणाला डाळ शिजवतो ना तर त्यापासूनच बनवली जाते. तर इथं मला जेवढी पुरणाला डाळ हवी आहे ना तर तेवढी मी छान शिजवून घेणार आहे. पहिल्यांदा मी हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि जेवढं पाणी हवं होतं तर तेवढं पाणीसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर आता याच्या मंद गॅसवरती 2 शिट्ट्या आणि जर मोठा गॅस ठेवत असाल तर 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. डाळ जी आहे तर ती आपली अगदी परफेक्ट शिजायला हवी. आता कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर ही ना जाळी जी आहे तर ती अगदी कांदे वगैरे भाजण्यासाठीच परफेक्ट अशी आहे. अगदी यावरती छान असे कांदे भाजले जातात. तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर मी खाली प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तर इथं मी ना एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा असा कांदा घेतलेला आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये रशी किंवा सार बनवायचं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथं ना अशा प्रकारे आपल्याला कांदे पूर्ण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वाटतच असेल तर तुम्ही याला अगदी 1-2 चिरासुद्धा देऊ शकता जेणेकरून ते आतपर्यंत छान असे भाजले जातात. पण त्याने काय होतं पाकळ्या होतात आणि मग ते व्यवस्थित असं भाजलं जात नाही. तर सगळ्यात शेवटी ना आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा तुकडासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो कांद्यांमध्ये भाजायला ठेवायचा नाही कारण की त्याने मग काय होईल की खोबरं खूप जास्त जळून जाईल. तर इथं बघा पूर्ण जे खोबरं आहे ना तर ते थोडंसं जळल्यासारखं झालं की मग मी त्याला थोडंसं विझवून टाकलं आणि मग साईडला घेऊन घेतलं. तर इथं बघा कुकरसुद्धा तोपर्यंत पूर्ण गार झालं होतं आणि इथं बघा डाळ किती परफेक्ट शिजलेली आहे. तर इथं मी ना मुद्दाम थोडंसं जास्त पाणी यामध्ये घातलेलं होतं आणि तुम्हाला याच्यापेक्षा जर थोडंसं आणखी जर जी येळवणी म्हणतात किंवा मग डाळचं जे पाणी असतं तर ते तुम्हाला जर जास्त हवं असेल, जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल, तर काय करायचं की डाळमध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि एक 5 ते 10 मिनटं डाळ ओपन शिजू द्यायची म्हणजेच कुकरचं झाकण न लावता. तर इथं बघा मी ना थोडंसं एक चमचा भरून सुद्धा डाळ जी आहे ना तर ती यामध्ये टाकून घेतली कारण की त्याने खूप छान अशी टेस्ट येते. आता इथं जे आपण कांदे भाजून घेतलेले होते तर ते सुद्धा थंड झालेत तर त्यांना आता थोडंसं एक मोठे कट करून घेऊयात. म्हणजेच मसाल्यामध्ये ना ते अगदी लगेचच बारीक होतात. तर इथे बघा आता खोबरंसुद्धा आपण जे भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा ना असं छोटं कट करून घ्यायचं म्हणजेच ते लगेच मिक्सरमध्ये बारीक होतं. आता ते मिक्सरच्या जारमध्ये मी कांदे आणि जे खोबरं होतं तर ते मी टाकून घेतलं आणि ती 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि सोबतच तुम्ही जो घरगुती मसाला वापरत असाल तर तो टाका किंवा जर तुम्ही लाल तिखट टाकत असाल तर मग 1-2 वेलची, 2-3 मिरे, 2-3 लवंग असं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. तर आता आपला मसाला तर बारीक झालेला आहे. तर आता आपण एका कढईमध्ये मी जवळपास 2 ते 2.5 पळ्या तेल टाकून घेणार आहे. कारण की आपला जो मसाला आहे ना तर तो थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये आहे. त्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी एक तेजपान त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये तेल एकदम छान असं कडकडीत जर गरम होऊ दिलत ना तुम्ही तर मसाला एकदम लगेचच छान फ्राय होतो. तर बघा तेल आहे ना खूप छान असं कडकडीत गरम झालेलं होतं. तर त्यामध्ये मी आता जे आपण मसाला तयार करून घेतलेला होता बारीक तर तो त्यामध्ये टाकून घेतला आणि लगेचच छान असं व्यवस्थित परतवून घेतलं. या स्टेजला ना जर तेल कडकडीत गरम असेल ना तर लगेच परतायला सुरुवात करायची नाहीतर मग मसाला जळण्याची शक्यता असते. तर इथं बघा आता मसाला ना व्यवस्थित असा थोडासा एक 20 ते 30% आपला परतला गेलेला आहे. जर तुम्हाला वाटलंच की मसाला खाली लागतोय किंवा छान व्यवस्थित तेल थोडंसं सुटत नाही आहे तर काय करायचं थोडंसं ना पाणी घ्यायचं. अगदी खूप जास्त पाणी नाही टाकायचं. अगदी एक 2 ते 3 चमचे जे छोटे असतात ना आपले तर ते आणि हे व्यवस्थित परत आपल्याला परतवून घ्यायचं आहे.
तर मी हे सेम प्रोसेसने ना 4 ते 5 मिनटं आणखी परत परतवून घेतलं आणि आता त्यामध्ये आपण जी साईडला जे डाळचं पाणी काढून घेतलेलं होतं, बरेचसे जण याला येतात तर ते काढून घेतलं आणि मग ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्या स्टेजला ना सगळ्यात आधी आपण जे येळवणी काढलेली होती ना, तर ती आपण सगळ्यात आधी तेवढं पाणी जे होतं तर ते टाकून घ्यायचं आणि जर लागलंच तर वरतूनसुद्धा टाकायचं. तर आता इथं बघा मी ना बरोबर म्हणजे मला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे तर तेवढं मी पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला ना आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटापर्यंत आपल्याला हे व्यवस्थित छान असं उकळून घ्यायचं आहे. कारण की आपण जेवढं त्याला छान असं उकळवू ना, तर तेव्हाच त्याला खूप छान असं तेल वरती तरी येते आणि चवीलासुद्धा ते खूप छान लागतं. तर असं व्यवस्थित अधूनमधून मी मिक्स करून घेत होते आणि इथं बघू शकता मंद गॅसवरती ना हळूहळू किती छान अशी उकळी येते आणि लास्टला ज्यावेळेस तुम्ही थोडंसं गॅस बंद कराल आणि कोथिंबीर घालाल ना, तर त्यावरती अतिशय छान अशी तरी येते. कोथिंबीर जर तुम्ही ह्या स्टेजला जर घातलीत ना, तर मग ते तरी जी आहे तर ती अजिबात येणार नाही. कोथिंबीर जी आहे तर ती कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावरतीच त्यामध्ये घालत जा. तर आता इथे बघा आपली जी आम्ही याला खानदेशामध्ये रशी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे बघा आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून दिली. आणि आता इथे आपली छान अशी रशी जी आहे तर ती तयार झालेली आहे. चला तर मग छान असं सर्व करूयात. तर ही खानदेशी पद्धतीने बनवलेली रशीची किंवा मग आमटीची, साराची तुमच्याकडे यापैकी काय म्हणतात ते मला सगळ्यात आधी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ही अशा प्रकारची रशी जी आहे ना, तर ती तुम्ही भातासोबत जर खाल्ली ना, तर चवीला खूपच छान लागते. आणि माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही रशी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.